गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणेपरी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोणी संतोषोणी नामकरणी विनवीत असे मागुती. जय जयाजी सिद्धमुनी तारक तू आम्हा लागुनी संदेह होता माझे मणी आजी तुवा फेडिला. तुझेनी सर्वस्व लादलो आनंद जळी बुडालो परमतत्व जोडलो आजीचेने दातारा. ऐसे श्रीगुरु महिमान मज निरोपिले त्वा ज्ञान आनंदमय माझे मन तुझेनी धर्मे स्वामिया. कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोणी आशीर्वचन देवनी सांगे आपुला वृत्तांत. जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू उससी जरी आम्हा आहारू गुरुस्मरणी नित्य जाणा. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले. भुक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांछिले मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता. धनार्थी असी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन कथा ऐकता होय जाण ज्ञानसिद्धी तात्काळ. जे भक्तीने सप्तक एक पठती ऐकती भक्त लोक काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती. ग्रहरोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्महत्या पापेनाशी एक चित्ते ऐकता. इतुके ऐकुणी त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे. एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ त्या आणुनी देती अमृत तयापरी तू मज भेटलासी. गुरुचा महिमा ऐको काणी सांगिजे स्वामी विस्तारोणे अंधकार असता रजनी सूर्योदयापरी करी. इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभय करी धरोणिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थाना. असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसुनी सांगे ज्ञानज्योती ऐक शिष्या नामधारका. नेनती सोय गुरुदास्यका याची कारणे उपबाधका होती तुझं अनेका चिंता क्लेश घडती तुझं. ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार पर्येसी दृढ भक्ती धरोणी मानसी ओळखीजे मग श्रीगुरु. ऐकोणी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक सगुण क्षणाक्षणा करी नमन करुणावचने करुणिया. तापत्रयाग्नीत पोळलो मी संसार सागरी बुडालो क्रोधादी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टोनिया. ज्ञान नौकी बसवणी कृपेचा वायू पालानुनी देहा तारक करुणी तारावे माते स्वामिया. ऐशिया करुणावचनी विनवीत असे नाम करणे मस्तक सिद्धाची आचरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा. तब बोलीला सिद्धमुनी न धरी चिंता अंतःकरणे उठवीत असे आश्वासोने साकडे फेडेन तुझे आता. ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्रीगुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुने. संशय धरोणी मानसी श्रीगुरु काय देईल म्हणसी तेने गुन्हे हा भोगभोगीसी नाना कष्टे व्याकुळित. सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर तुझ नुपेक्षी सर्वथा. गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदाबोधू तुझे अंतःकरणी वेधू असे तया चरणावरी. तो दातार अखिलमही जैसा मेघाचा गुण पाही पर्जन्य पडतो सर्वांठाई कृपा सिंधू ऐसा असे. त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण. दृढभक्ती जाना सखोल भूमी दांभिक ओळखा उन्नत तुम्ही. याची या कारणे मनोकर्मी निश्चयावे श्रीगुरुसी. मनोनिया श्री गुरु उपमा ऐसा कवन असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवून या. कल्पतरूची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा कामधेनू श्रीगुरु. ऐसा श्रीगुरु ब्रह्मामूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडुनी एक चित्ती ध्याय पदांबुज श्रीगुरुचे. इतके परिसोनी नामधारक नमन करुणी क्षणेक कर संपुट जोडोनी ऐक विनवीत असे सिद्धासी. श्रीगुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनू कृपासागरा विनवीत असे अवधारा सेवक तुमचा स्वामिया. स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेध लागला असे केवळ चरित्र श्रीगुरूंचे ऐकावया. गुरुत्रयमूर्ती ऐको काणे का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोणी म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला. तू ते महासुख लादले गुरुदास्यत्व फळले
परब्रह्म अनुभवले आजीचेनी तुझा आता. हिंडत आलो सकळ क्षिती कवना नव्हे ऐशिमती. गुरुचरित्रण पुसती तू ते देखिले आजी आम्ही. ज्यासी इहपरी त्रिची चाड त्यासी ही कथा असे गोड. त्रिकरणे करुणिया दृढ एक चित्ते ऐकिजे. तू भक्त केवळ श्रीगुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा. निश्चयो माणी माझी या वाचा लादसी चारी पुरुषार्थ. धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्रुती स्मृती. इह सौख्य आयुष्य गती अंतिगती असे जाण. गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू. अवतरला त्रयमूर्ती आपणो धरुणी नरवेश कलियुगी. कार्याकारण अवतार होऊनी येती हरिहर. उतरावया भूमिभार भक्तजनाते तारावया. ऐकोणी सिद्धाचे वचन प्रश्न करी शिष्य राणा. त्रयमूर्ती अवतार किंकारणा देह धरुणी मानुषी. विस्तारुणी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. म्हणून लागला चरणासी करुणावचने करुणिया. सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण एका. आदिवस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाण. ब्रह्मयाचा रजोगुण सत्वगुण विष्णू जाण. तमोगुण उमारमण मूर्ती एकची अवधारा. ब्रह्मासृष्टी रचनेसी पोषक विष्णू पर्येसी. रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण. एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती. भूमीचा भार फेडीती प्रख्यात असे पुराणी. सांगेन साक्ष आता तुझं अंबरीश म्हणजे द्विज. एकादशी व्रताची या काज विष्णूसी अवतार करविले. अवतार व्हावया कारण सांगेन तुझं विस्तारुण. मन करुणी सावधान एक चित्ते पर्येसा. द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत. निश्चयो करी दृढ चित्त हरिचिंतन सर्व काळ. असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी. अतिथी होऊनी हटेसी पावला मुनी दुर्वास. ते दिवशी साधन द्वादशी घडी एक. आला अतिथी कारणिक. अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या. ऋषी आले देखोनी अंबरीशाने अभिवंदोनी. अर्घ्यपाद्य देऊनी पूजा केली उपचारे. विणवीत असे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी. साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोणिया. ऋषी जावणी नदीसी अनुष्ठान करती विधीसी. विलंब लागता तयासी आली साधन घटिका. व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी. नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषी ते. तवा आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा. म्हणे भोजन केले सिका अतिथी विन दुरात्मया. शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शारंगधर. करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा. भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण. विरुद्ध बोलती पुराणे जाण धावे धेनू वत्सासी जैसी. शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनीसी. तव पावला ऋषिकेशी यवनी जवळी उभा ठेला. मिथ्या नव्हे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण. भक्तवत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी तुआ शापिले अंबरीशासी. राखीण आपल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार. फेडावयास भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे. जाणोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता युगे क्षोणी. भेटी नव्हे हरिचरणी भूमीवरी दुर्लभ. शाप संबंधे अवतरोणी येईल लक्ष्मी घेऊनी. तारावया लागोनी भक्तजना समजता. परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी. भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या. ऐसे विचारोणी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी. अवतरोणी भूमीसी नाना स्थानी जन्मावे. प्रसिद्ध होसी वेळ 10 उपर अवतार पूर्ण पहा. सहज तू विश्वात्मा महा स्थूळ सूक्ष्मी वससी तू. ऐसा कार्या कारणे शाप अंगीकारी जगाचा बाप. दुष्टांवरी असे कोप सृष्टी प्रतिपाळ करावया. ऐसे 10 अवतार झाले असे तुवा करणी ऐकिले. महाभागवती विस्तारले अनंत रूपे नारायण. कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती. ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे. आणिक सांगेन तुझं विनोद झालासे सहज. अनसूया अत्री ऋषीची भाज पतिव्रता शिरोमणी. तिचे गृही जन्म जहाले त्रयमूर्ती अवतरले. कपट वेश धरुणी आले पुत्र जहाले तियेचे. नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी. देव अति प्रकटवेशी पुत्र जहाले कवणे परी. अत्री ऋषी पूर्वी कवण कवणापासून उत्पन्न. मूळ पुरुष होता कवन विस्तारोणी मज सांगावे. म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार. ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीशव्रत निरूपणम नाम तृतीयोध्याय.
श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.